कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. डॅडी आज काय थांबायचा विचार आहे का नाही तुमचा? आज लईच एनर्जी दिसते बरं का. ए, चातुर्य. अरे असणारच की एनर्जी. डॅडी तुम्हाला सांगू का, काल लय दिवसांनी मला निवांत झोप लागली. काय गेम झालाय त्या सूर्याचा. वा इज्जतीची माती झाला म्हणा चिरंजीव. ज्या गावासमोर त्याने आपली पोरगी पळून नेली त्याच गावानं त्यांच्या प्रेमाचा पोस्टमार्टम पाहिला काल. तुम्हाला सांगू डॅडी काय पण म्हणा, थांबा थांबा. लय मजा आली. डॅडी सूर्या आणि तुळजा एकदम गबगार बर का. गपगार बरोबर बोललास. तो सूर्या गप आणि ती तुळजा गार. दे जरा गारे गार. उठवायचं का दादाला? नाही, आपापली कामं करा. घ्या हो पटकन, भरपूर बॉक्स आहेत. तनू दीदी राजू अगं आपण आपल्या घरात कसं काय आलो? काल रात्री डॅडींच्या घरी होतो ना, पार्टी होती ना आपली. इकडे कसं काय आलो? तनू दीदी आवरून घे पटकन, बसून नको राहू. धने तू तरी सांग ना काय झालं काल रात्री? राजू नाश्ता केलायस ना वा? हा, मला लय भूक लागली, तसं बी सकाळपासून काही खाल्लं नाही. धने अगं ऐक ना माझं. भागे तू तरी सांग ना काय झालं काल रात्री? दादा मला इस्त्री करायची, शाळेला आधीच उशीर झाला. भागे मी करतो इस्त्री, तू सांग ना मला काय झालं? मला नाही माहिती. भागे खोटं बोलतेस ना तू? हे बघ तुला सायकल पाहिजे ना, मी देतो पुढच्या वर्षी. सांग ना मला काय झालं काल रात्री? तू काल पार्टीत दारू पिऊन बहिणीला नको नको ते बोललाय. जो तो इज्जत ताजूक टाकून तोडून जातोय. न पुढं गरीबाला या पार्टीत अशा बोलवू ना. आज जाऊया का? तुला लाज वाटत असेल ना आता? मला पण लाज वाटते असं सासऱ्याच्या घरात राहताना. तुला पण सगळं हेच पाहिजे होतं. माझी दाढी कोरली, कोट घातला का? लाज वाटते तुला? ही माझी गरिबी जागायचा प्रयत्न करत होती, शेवटी उघडी पाडलीच मी. आपल्या घरीचा दादा वहिनी. ह्या घरात कसा आपला श्वास कोंडतो तसं तिचा आपल्या घरात श्वास कोंडत असेल ना. राहू दे तिला इथं. काय एवढं सगळं झालं? मी तुझा एवढा मोठा अपमान केला? नाही नाही, असं कसं झालं? मला आठवतंय, थोडं थोडं आठवतंय. मला राग आला होता, पण मी तुझा अपमान करणं नाही, शक्यच नाही. तर पण दादा तू बोललायस, आम्हाला लय वाईट वाटलंय त्याचं. वहिनी अशी नाहीये दादा, वहिनीचं मन लय निर्मळ आहे. तू तिला असं बोलायला नाही पाहिजे होतं. तू तिला या घरात परत नाही आलीस तरी चालेल असं म्हणलंयस, आणि आम्हाला नाही आवडलंय दादा. दादा अरे वहिनीनं हे घर आपलं मानलं, आमच्यावर आईसारखं प्रेम केलं, तुझ्या प्रत्येक गोष्टीत साथ दिली तिने तुला, आणि तू तिच्याशी असं वागलास? पूर्ण लोक कसं सांगू तुम्हाला? काल पार्टीचं ना असं वाटत होतं सगळ्या माणसांना आपली इज्जत काढायलाच बोललोय. आपण तिथं सूटच होत नव्हतो. आपण तिथं का बोललो होतं काय माहित असं वाटत होतं मला. आणि या सगळ्या प्रश्नाची उत्तरं तुझ्यापाशी येऊन थांबली. मग आपल्या माणसावरच आपण राग काढणार ना, आणि माझ्याकडनं पण तेच झालं. हो पण तेच आपला माणूस तू तुझ्यापासून लय लांब घालवलंयस दादा.
हे बघ, माझ्याकडनं लई मोठी चूक झाली. मला मला एकदा माफ कर, एकदा. आमची माफी मागून काही उपयोग नाही. तू वहिनीला दुखावलंस, आम्हाला नाही. लई मोठी चूक झाली माझ्याकडनं. डॅडी, अरे तुम्ही अशा तात्कळत का उभे आहेत? मला का होते त्यांना विचारलं ना आम्ही, त्यांना तोंड आहे ना, बोला. डॅडी ते काल हा, त्याचा तुमच्या संसाराशी काही संबंध आहे का? नाही डॅडी, पण ते दादा आणि बहिणीचा संसार. तो आम्ही मोडला का? आता कोणी कुठे कसं कधी काय बोलावं हे आपल्या हातात असतं का? मालक, अरे 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 काय करतो? अहो, आपल्या लेकीचा संसार आहे. तुम्ही शब्द टाकला तर सूर्य ऐकल. एकदा बोला की त्याच्याशी. पॉइंटिंग. होय मालक, तो तुमच्या शब्दाबाहेर नाही जाणार. ऐका ना, आता तो सूर्य इथं येत नसतोय परत, त्यामुळे डॅडींच्या मागं लागून आहे ना काही उपयोग होणार नाही. नाही 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 नाही, आम्ही शब्द टाकला, जावई बापू परत आले. पुढं काय? पुढं काय? आमच्या स्वाभिमानी लेकीचं काय? आमची लेक आहे ती, आमचं रक्त आहे तिच्या. स्वाभिमान म्हणजे असा कुठून कुठून भरलेला आहे पा. बापाला बोलायला मागं पुढं बघत नाही ती. अख्ख्या गावासमोर अपमान झाला काय गप बसणार आहे का ती? म्हणून आमचं काय म्हणणे, हे नवरा बायकोमध्ये आपण पडणं काय बरोबर नाही. हे आपण काळावर सोडून देऊया, सगळं ठीक होईल. काय बरोबर बोलतोय का आम्ही? किती बरोबर. अरे मग सांगा ना तसं. डॅडी, असं नका ना बोलू. तुम्ही एकदा बहिणीशी बोललात ना की सगळं ठीक होईल बघा. ए, डॅडींनी समजून सांगितलेलं डोक्यात घुसत नाही का तुझ्या? काय बोलले ते? त्या दोघांच्या मध्ये पडायचं नाही, मग गप. नाही नाही नाही, त्यांना तसं नाही समजायचं, त्यांना आमच्या पद्धतीने समजावतो. चाल सुनबाई, तुमचं डोकं, मेंदू, मन सगळं शांत करतो आम्ही. काय? चाल 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 चाल. पोरी, धक्का बसलाय ना. आमची इच्छा नव्हती तुला इथे त्रास देण्याची, पण आमच्या या सुनबाई त्यांच्याच्यानं दम निघाना. त्यांची अशी भावडी आशा आहे की तुझं सूर्याचं सगळं ठीक होईल. सुनबाई बघा बघा जरा आमच्या पोरीची अवस्था बघा. मला एक सांगा सुनबाई, आमच्या शत्रूने जर तुमच्याशी असं केलं असतं, चार चौघात तुमचा अपमान केला असता, तर तुमच्या भावाने सूर्याने तुमच्या मर्जी विरुद्ध तुम्हाला पाठवलं असतं का घरून? आम्ही कसं पाठवा आमच्या लेकीला? झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.